ह्या सगळ्या डाळी मिक्स आहेत बरं का। हा बटाटा घातलाय, ह्यात मी हिंग आणि हळद पण घातलेली बरं का। हे कच्चा कांदा आणि हळद आणि हिंगाचं पाणी, असं कुकरला 3 शिट्या काढून घ्यायच्या। कुकर असाच ठेवायचा। आपण जी मगाशी डाळ बटाटा आणि हे कच्चा कांदा जे शिजायला टाकला होता, त्याला आपण फोडणी टाकून घेऊया। अशी डाळ चांगली सरसरीत शिजल्या बरं का ही। हे जिरे, लसूण, थोडंसं लाल झाला, गुलाबी रंगाचा झाला लसूण, असं तळून घ्यायचं। तिखट टाकायचं। हा बटाटा, अशी एक भाजी केली की ह्याला सुकी भाजी पण लागत नाही बरं का। मग हे चवीपुरतं मीठ, आता डाळ शिजतानाच मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यात हिंग आणि हळद घातलं होतं शिजतानाच। तर अशा प्रकारे आता तुम्ही ही डाळ बटाटू आणि कच्चा कांदा घालायचा उकडताना। हे असं आमटी करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। 4 ते 5 मिनिटं गॅसवर ठेवायचं।